काय बाकी एक मिनिट हा फोन आलाय. हॅलो हा बोल ना भाऊ. काय नाही रे काय नाही एकदम ओके. हा जॉब बी व्यवस्थित चाललाय. सगळे एकदम मजेत घरचे भारी आहेत सगळं ओके. नाही बाबा एकदम छान लाईफ चालू आहे. काय तुझं सांग. बर ठीक आहे चालतंय करतो. हा 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 चालतंय काळजी घे. अरे काय प्रभू भाऊ काय चाललं तुझं? अरे काय म्हणतो यश. आणि एकदम तुझं कसं चाललं भाऊ? आज सगळं मजेत मजेत आहे ना? एकदम भारी भारी भारी. काय म्हणतो बाकी? काय नाही सगळं ओके ओके नाही घरचे ओके. जॉब वगैरे काय म्हणतो तुझा जॉब. जॉब वगैरे सगळं ठीक आहे एकदम ओके चालू. चालतंय माझं पण छान. चल जाऊ का. हा 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 चला. काय म्हणता काय चाललंय. काय चाललंय प्रभू भाऊ? काय भाऊ काय चाललंय आजकाल भेटत नाही. काही टेन्शन आहे काय? काय सांगू भावांनो. आहे रे जरा आयुष्यात टेन्शनच चालू आहे यार. एवढी चांगली नोकरी करतोय तरी पण काय घरात पैसे पुरत नाहीत. बायको सारखं भांडणं करते. एवढं आपण कष्ट करतोय मरमर जीवन जगतोय तरी बायकांचं राव हे असलंच. घरातल्या आईला सांभाळावं का तिला सांभाळावं. परत ऑफिसमध्ये गेलो तर ते जॉबची कटकट. जॉब सुटायला आलाय तो मॅनेजर इतका ओरडतोय. त्यात आजकाल आता काय तब्येतीला कधी आजार पण असतंय कधी काय होतं. लय बेकार लाईफ चालू आहे राव. काय सांगायचं आता. अरे भाऊ नको ना टेन्शन घेऊ. आम्ही आहे ना सगळे सोबत. तुला थोडी एकटं सोडणार आहे. प्रभू मी तुझ्यासोबत 2-3 दिवस झाला आहे आणि जसं तुला मित्र भेटतात फोन येतात त्यांना तिकडे सगळं ओके म्हणून सांगतो. जेव्हा इथं आल्यानंतर तू खरी परिस्थिती सांगतो यांना प्रॉब्लेम काय असा. कसं आहे रोहिदास भाऊ. आयुष्यात अशी एक तरी जागा असावी जिथं सगळं बरं चाललंय म्हणण्यापेक्षा खरं काय चाललंय हे सांगता यावं. खरंय भाऊ.